नमस्कार, मी अश्विनी. मी राहते ऑस्ट्रेलियामध्ये. माझे हस्बंड आहेत मायनिंग इंजिनियर आणि मी आहे इलेक्ट्रिकल इंजिनियर. याआधी मी भरपूर माइन्समध्ये गेले, पण ती प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे कधी शेअर करता नाही आलं. तर आज मी चालले आहे टुरिस्ट प्लेसवरती. ती आहे गोल्ड माइन्स. माइन्स कशी असते, मायनिंग इंजिनियर कसे काम करतात, त्यांचं ऑफिस कसं असतं, आज तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. तर चला मग. याआधी मी भरपूर देशांमध्ये ट्रॅव्हल केलं, तिथे स्टे केला आणि भरपूर अनुभव गाठीशी घेऊन आता ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्यास आली आहे. मी माझ्या फॅमिलीसोबत इथे राहते. एवढं सगळं सांगण्याची वेळ मला फेसबुकने आणली आहे, कारण माझे जुने व्हिडिओ फेसबुक आता व्हायरल करत आहे आणि लोक मला नको नको ते प्रश्न विचारून एकदम परेशान करत आहेत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्या गावाबद्दल आपण का आलो गोल्ड माइन्स मध्ये? जॉब मिळाला का तुम्हाला इथे? टुरिस्ट प्लेस आहे. गोल्ड माइन्स पण टुरिस्ट प्लेस असू शकते. त्यांनी बनवलं त्याला टुरिस्ट प्लेस बनवलं. मुलं काय करतायत? चला बरं बघूया. ऑफिस यांना नेहमी असंच पत्राचं ऑफिस मिळालेलं आहे आयुष्यभर. मायनिंग इंजिनियर. पण त्या पत्राच्या ऑफिसमध्ये पण अशा सुविधा असतात सगळ्या. ते पत्राचंच ऑफिस आहे सेम. असं टेम्पररी असतं ते आणि आतमध्ये सगळं एसी वगैरे असतं. तसं ह्याच्यामध्ये दिसतंय ना तुम्हाला, असंच एसी वगैरे सगळं असतं. मी आधी भरपूरदा म्हणजे बऱ्याच जेवढ्या ऑफिसमध्ये यांनी काम केलंय तेवढ्या सगळ्या ऑफिसमध्ये व्हिजिट केलेलं आहे. खूप मला माहिती का, मला सगळेजण नेहमी विचारतात तू खेड्यात राहते तर तुला दुःख होत नाही का? काय सांगाल? मायनिंग इंजिनियरची बायको कुठे? मायनिंग इंजिनियर सोबतच आता कुठे पण माइन्स तुला अशीच लाईफ खूप चांगली वाटते. याला जास्त एन्जॉय ते माइन्स आहे आणि इथं जवळ घर आहे. म्हणजे पण ते गाव आहे, सिटी नाहीये. तर मग आम्हाला असंच गावात राहावं लागतं. आता इथे मागे पण बघाल किती सुंदर माइन्स आहे. हीच आहे ती माइन्स, खूप सुंदर दिसते. आणि असंच मायनिंग इंजिनियर असंच काम असतं. आणि मी तुम्हाला दाखवलं तसं ऑफिस असतात, असे मोठे मोठे क्रेन असतात, असे वर्कर असतात खूप सारे. हे काम असतं मायनिंग इंजिनियरचं. आणि मी जर एखाद्या आयटी इंजिनियरशी लग्न केलं असतं तर शहरात राहिले असते आणि 2-3 ब्लॉकच्या काय म्हणतात त्याला फ्लॅटमध्ये राहिले असते आणि त्या फ्लॅटमधले व्हिडिओ बनवले असते. आता मायनिंग इंजिनियरशी लग्न केलं म्हणून मला वेगवेगळ्या भागात फिरायला मिळतात, वेगवेगळ्या माइन्स बघायला मिळतात. अक्षरशः कॉपर कसा दगडापासून कसा कॉपर वेगळा करतात ही प्रोसेस सुद्धा बघितली मी जवळून. आफ्रिकेमध्ये असताना, आफ्रिकेतच होतं ना ते, आणि ते पण इंडियन माणसाची माइन्स होती ती. कांदे बिंदे होते त्याच्या शेतामध्ये. आम्ही गेलो होतो भरपूर. आणि आम्ही आता खूप जण विचारतात आफ्रिकेत कुठे राहिली, तर आफ्रिकेमध्ये अशा भागात राहिली आणि त्या भागामध्ये असं कोणी नोकरीचा विचार पण केला नसेल. इतके आतमध्ये भाग होते, खूप आतमध्ये राहिलेला. तर तिथे पण आमचे असे रिलेशन बनलेत ना, ते लोक आजही कॉन्टॅक्टमध्ये आहेत, आजही कॉल करतात. हा म्हणून मग इतका परेशान करतोय ना व्हिडिओ बनवताना, कुठे काय वाजवतो, गाडी वाजवतो, काय वाजवतो. ते तुम्ही जास्त ते तुम्ही मॅनेजर होतो की काय? तुला माहिती आहे? क्या होगा मैं डीजे था जनरल मॅनेजर. आणि नंतर काय होते लास्टला? लास्टला डीजे मध्ये होतो. तिथे यायच्या आधी डीजे मध्ये, तिथे आल्यानंतर परत मॅनेजर म्हणलो. परत मॅनेज. काय हरकत नाही. इथे डीजे काय पोझिशन आहेच ना. इथे डायरेक्ट मॅनेजर आणि त्याच्यानंतर डायरेक्ट